So welcome once again. So in this lecture we are going to discuss some important points, some highlights related with the wave optics. चला तर आपण आजपासून वेव ऑप्टिक आज आणि उद्याचा टॉपिक उद्याचं लेक्चर बघूया. आता वेव ऑप्टिक म्हटलं की थोडासा हा लाईट रिलेटेड टॉपिक आहे. ओके, आपण 11th मध्ये सुद्धा ऑप्टिक्स टॉपिक बघितलेला होता, तोही CET साठी इम्पॉर्टंट आहे. तसाच हा 12th चा सुद्धा वेव ऑप्टिक्स CET साठी तितकाच इम्पॉर्टंट आहे. कारण लाईट ही जी कन्सेप्ट आहे, लाईट एनर्जी ही जी कन्सेप्ट आहे, ही एक फिजिक्समधली एक सेपरेट आणि इम्पॉर्टंट, जसं की मोशन वेव, साऊंड वेव किंवा साऊंड वेवचा जो काही वेव मोशनचा टॉपिक होता, तशीच ही एक वेव कन्सिडर केली जाते. इट इज ऑल्सो वन ऑफ द वेव. इट इज अ ट्रान्सवर्स वेव किंवा याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव असं म्हटलं जातं लाईटला. सो स्टडी ऑफ लाईट वेव इज अगेन इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन द फिजिक्स. सो त्याच्याशी रिलेटेड हा आजचा आपला वेव ऑप्टिक्स टॉपिक असणार आहे. तर बघूया आपण सगळ्यात पहिल्यांदा या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे ते. आता आपण थोडंसं सिलेबस वाईज जर बघितलं तर एक पार्ट वाईज आपण हा टॉपिक डिवाइड करू शकतो. सगळ्यात जो पहिला पार्ट असेल तो बेसिक लाईटचा पार्ट असेल, मग ज्याच्यामध्ये लाईट ट्रॅव्हल कशी होते, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, बरोबर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो, त्याच्यानंतर वेव्ह फ्रंट कसा तयार होतो, मग हायजीननं काय थेरी डिफाईन केली, न्यूटन्सनं काय मेरिट्स डिमेरिट्स सांगितले, हा सगळा जो पहिला पार्ट आहे बेसिक, तो पहिल्या पार्टमध्ये येतो. आता त्यातला बराचसा पार्ट हा आपण ऑप्टिक्समध्ये शिकलेलो आहोत. त्यातल्या काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत त्या मी पुन्हा एकदा इथं रिपीट करतो. जसं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, लाईटचं रिफ्लेक्शन, लाईटचं रिफ्रॅक्शन, इंटरनल रिफ्लेक्शन, लाईटचं डेव्हिएशन, हे आपल्याला ऑलरेडी 11th मध्ये झालेलं आहे. त्यातलाच थोडासा पार्ट आपण इथं सुद्धा डिस्कस करूया. मी फक्त इम्पॉर्टंट डेफिनेशन सांगतो किंवा इम्पॉर्टंट रिलेशन सांगतो जे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये कन्सिडर केलं जातं. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही कन्सेप्ट रिफ्रॅक्शनशी रिलेटेड आहे, ज्याच्यामध्ये स्नेल्स लॉ आपल्याला मिळतो. आणि स्नेल्स लॉ काय डिफाईन होतो, साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट पर्टिक्युलर मीडियम, ज्याच्यामधून वेव्ह रिफ्रॅक्ट होते त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, सिंपल. सो ही एक डेफिनेशन जस्ट मी रिवाइज करतो कारण ही खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. दॅट इज साइन ऑफ I मीन्स व्हॉट, incident, angle of incident to the sine of R is equal to refractive index of second medium with respect to first medium. हेच आपण असंही लिहितो, refractive index of second medium with respect to first medium. जे with respect to आहे ते आपण खाली लिहितो. ॲज वेल ॲज आपण या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला असा डिफाईन करतो, हा एक व्हिलॉसिटीचा रेशो आहे. सो व्हिलॉसिटी ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, म्हणजेच याला आपण असं म्हणू शकतो व्हिलॉसिटी ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. नेक्स्ट, हाच आपल्याला फॉर्म्युला n लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये सुद्धा आपण लिहितो बघा. ठीक आहे. सो सॉरी, व्हिलॉसिटी ऑफ द फर्स्ट मीडियम टू द व्हिलॉसिटी ऑफ सेकंड मीडियम असं लिहितो आपण. हेच आपण v इज इक्वल टू n लॅम्बडा लिहितो, हेच आपण v इज इक्वल टू n लॅम्बडा 2 लिहितो. हाच फॉर्म्युला आपण v1 अपॉन v2 जर असा लिहिला तर हाच फॉर्म्युला आपल्याला n कॅन्सल झालं तर लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2 असाही लिहिता येईल. सो या तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर आपल्याला काय लक्षात येतं, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे, सो दिस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हिलॉसिटी ऑर इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द वेवलेंथ. सिम्पल. म्हणजे ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे त्या मीडियममध्ये व्हिलॉसिटी कमी असते, ज्या मीडियममधला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे त्यामधली वेवलेंथ ऑब्विसली कमी असते. म्हणजे आपण दोन मीडियम बघितले होते. पहिलं मीडियम रेअर म्हणतो जनरली आपण, आणि जे दुसरं मीडियम म्हणतो तर डेन्सर मीडियम म्हणतो. इथून लाईट येते आणि ही रिफ्रॅक्ट होते. सो याची व्हिलॉसिटी v1 म्हणतो, याची व्हिलॉसिटी v2 म्हणतो. सो जनरली या केसमध्ये v1 हे v2 पेक्षा कसं असतं, मोठं असेल. मग v1 v2 पेक्षा मोठा असेल तर लॅम्बडा 1 ऑल्सो ग्रेटर दॅन लॅम्बडा 2. वेवलेंथ कशी असेल, व्हिलॉसिटी सारखी काम करेल. फ्रिक्वेन्सी काय दोन्हीकडली कॅन्सल झाली, मग याचा अर्थ फ्रिक्वेन्सी चेंज होणार नाही. मग व्हिलॉसिटी आणि वेवलेंथ जर अशी असेल तर कुणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असेल, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम इज ग्रेटर दॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. मग सेकंडचा असतो बघा 1.5 असतो, 1.33 असतो लाईकवाईज, आणि एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा फर्स्ट म्हणजे 1 असतो. आपण ॲब्सल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अशा दोन डेफिनेशन्स बघितलेल्या आहेत. सो ही एक खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. ही स्नेल्स लॉच्या मदतीनं सुद्धा अशा पद्धतीनं सांगितली जाते आणि या कन्सेप्टवरूनच
पहिल्या पार्टमध्ये आपल्याला एक बेसिक पॉईंट शिकायचा आहे. ट्रान्सपरंट मीडिया म्हणजे जी काय वेव्ह रिफ्रॅक्ट होते, सो इन दॅट केस व्हॉट इज एक्झॅक्टली डिफरन्स बिटवीन द व्हेलॉसिटीज अँड वेवलेंथ और व्हॉट इज द रिलेशन बिटवीन टाइम व्हेलॉसिटी अँड वेवलेंथ, ते एक आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. ओके, तो पॉईंट आल्यानंतर मी सांगेनच तुम्हाला, बट हे सुरुवातीचं थोडंसं बेसिक लक्षात आलं का बघा. ही जी पहिली कन्सेप्ट आहे ती स्नेल्स लॉ किंवा लॉज ऑफ रिफ्रॅक्शन रिलेटेड कन्सेप्ट आहे. ओके, आता याच्यानंतर वेवफ्रंट अशी एक कन्सेप्ट आहे, वेवफ्रंट. कारण आपल्याला लाईट कन्सिडर करायची आहे, त्यामुळे लाईटचा जो सोर्स आहे दॅट इज इम्पॉर्टंट. सो लाईट सोर्स और सोर्स ऑफ लाईट. ओके, सो इन दिस सोर्स ऑफ लाईट वी हॅव टू कन्सिडर पर्टिक्युलर वेवफ्रंट. इट इज अगेन वन ऑफ द सोर्स ऑफ लाईट. मग वेवफ्रंट म्हणजे काय बघा, तर एक समजा आपण लाईटचा सोर्स जर कन्सिडर केला, लाईक यस मी असं डिफाईन करतो, यस इज सपोज सोर्स ऑफ लाईट. तर हा सोर्स काय करतोय, तर लाईट इमिट करतोय इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. इन ऑल पॉसिबल्स डायरेक्शन, दीज आर द पॉसिबल डायरेक्शन्स टू इमिट द लाईट फॉर द source of light S, that is source of light S which is emitting the light in all direction. Okay, so let us consider one particular locus. हा लोकस कन्सिडर करा, ठीक आहे, किंवा अगदी असा जरी लोकस कन्सिडर केला तरी पण चालतो. त्यातला मी हा लोकस सर्क्युलर शेपमध्ये तो कन्सिडर करतो, बरोबर. आता मला सांगा, या लाईट हा सेंट्रल आहे सपोज असं म्हणूया, तर इथं आलेली लाईट असेल, इथं आलेली लाईट असेल, इथं आलेली लाईट असेल, ह्या सगळ्यांचं जे डिस्टन्स आहे ते कसं आहे, सेम आहे, ज्याला आपण डिस्टन्स डी म्हणूया. लाईक रेडियस असेल ना त्या स्पिअरची, इमॅजिनरी स्पिअर दिसतोय आपल्याला, त्या इमॅजिनरी स्पिअरची ती काय असेल, रेडियस असेल. तर हा जो लोकस ऑफ ऑल द पॉईंट्स आहे, सो दिस लोकस ऑफ ऑल पॉईंट इज सिम्पली कॉल्ड ॲज वेवफ्रंट. सो लोकस ऑफ ऑल पॉईंट इज नथिंग बट द वेवफ्रंट. ओके, आता हे जे डिस्टन्स आहे ते कसं काढलं जातं, आपला फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. velocity is equal to distance upon time. So velocity आपण c consider करूया. So c is equal to distance d upon time. So we can find out distance d is equal to ct. Okay, it means this distance is nothing but the ct. Okay, so this distance is nothing but the d, आणि ह्या d ची व्हॅल्यू किती मिळणार आपल्याला, ct मिळणार. What is meant by c? c is the velocity of light. It is 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड इन एअर और व्हॅक्यूम. वी कॅन से दॅट व्हॅक्यूम आणि एअरमध्ये एवढी व्हेलॉसिटी कन्सिडर केली जाते. आता ही पण कशावरून येते, तर परमिटिव्हिटी आणि परमिएबिलिटीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना त्या पुट केले जातात आणि त्याच्यावरून ही व्हेलॉसिटी फाइंड आउट केली जाते. आता परमिटिव्हिटी आणि परमिएबिलिटी का कन्सिडर केली बघा, कारण लाईटला आपण काय म्हणलं, मी सुरुवातीलाच म्हणलं होतं की लाईट हे एक प्रकारे इट इज वन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट इज वन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणलं की ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड पण आलं, इलेक्ट्रिक फील्ड पण आलं, आणि ही जी दोन्ही फील्ड्स आहेत ती एकमेकांना परपेंडिक्युलर दिसतात, ज्याला की ट्रान्सवर्स नेचर ऑफ लाईट असं म्हणतो. वेव्हचं ट्रान्सवर्स नेचर लक्षात आलं, जसं की आपण लॉन्जिट्युडनल ट्रान्सवर्स वेव्ह बघतो तशी जी ट्रान्सवर्स वेव्ह आहे. सो ही जी लाईट वेव्ह आहे ती ट्रान्सवर्स वेव्ह, कारण याच्यामध्ये हे दोन फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर असतात आणि हे प्रपोगेशनला परपेंडिक्युलर असतात म्हणून. ओके, सो सी ची व्हॅल्यू आपल्याला एवढी मिळते. सो आपण हा जो वेव्हफ्रंट मधला जो काही डिस्टन्सचा पार्ट आहे तो या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करू शकतो. आता मला सांगा, या सोर्सपासून इथं लाईट आलेली आहे, म्हणजे हा जो पॉईंट आहे तो सुद्धा पॉईंट एक सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होतो. तो जो पॉईंट आहे तो काय म्हणून ऍक्ट होतो, सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होतो, आणि तो पुन्हा पॉसिबल डायरेक्शनमध्ये काय करतो, पुढं लाईट प्रपोगेट करतो लाईक दिस. ओके, देअरफॉर दिस पर्टिक्युलर पॉइंट इज नथिंग बट द सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. पण हा सेकंडरी सोर्स ऑफ लाईट कुणापासून तयार झाला, तर थोडक्यात जो सेंटरला आपण सोर्स मेन कन्सिडर केलेला आहे त्याच्यापासूनच, म्हणजे वेव्हफ्रंटवरचा तो पॉईंट आहे ना. सो इट इज नथिंग बट द सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आता हे वेव्हफ्रंट जनरली टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट्स म्हणतो मी, टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट. आता वेव्हफ्रंटचे किती टाइप्स असतात बघा, मेन 3 टाइप्स आहेत. एक स्पेरिकल वेव्हफ्रंट म्हणूया आपण, स्पेरिकल. मग स्पेरिकल अगदी नावातच आहे बघा, जसं आपण लाईक असा कन्सिडर केला जातो स्पेरिकल, ठीक आहे, ज्याच्यामध्ये मग इथं पॉईंट्स असे आहेत. हे मग हा पॉईंट असेल तर त्याचा हाफ सर्कल झाला, हा पॉईंट असेल तर त्याचा हाफ सर्कल झाला, हा पॉईंट असेल तर त्याचा हाफ सर्कल बघा, आणि प्रत्येकाची रेडियस या ठिकाणी सेम दिसते बघा आपल्याला, ठीक आहे. आणि प्रत्येकाची रेडियस आपण या फॉर्म्युल्यानेच फाइंड करू शकतो. आणि हा मेन सोर्स आला. सो हा मेन सोर्स लाईट प्रपोगेट करतोय, आणि हे सगळे पॉईंट्स त्या
वेवफ्रंटवरचे पॉईंट्स आहेत, म्हणजे लोकस ऑफ ऑल द पॉईंट्स आहेत. आणि हे पॉईंट्स काय म्हणून काम करतील, सेकंडरी सोर्स म्हणून काम करतील आणि सेकंडरी लाईट ती पुढं पाठवतील. सो हा झाला स्पेरिकल. त्याच्यानंतर एक प्लेन वेवफ्रंट असतो बघा, प्लेन जनरली हा इन्फायनाईट सोर्सपासून कन्सिडर केला जातो. लाईक सन रेजपासून जी लाईट येते ती खूप लांबून येते ना, सो वी कॅन से दॅट इट इज अ इन्फायनाईट डिस्टन्स. हे फायनाईट आहे स्पेरिकल आणि सिलेंड्रिकलमध्ये. सो प्लेनला मग असं कन्सिडर केलं जातं, इथं हे वेवफ्रंट्स आहेत असे सांगितले जातात. ओके. आणि तिसरा जो आहे तो मग सिलेंड्रिकल म्हटलं जातं, ज्याचा शेप हा सिलेंडरसारखा आहे. सो सिलेंड्रिकल वेवफ्रंट हा एका स्लीटपासून तयार होतो. समजा ही स्लीट आहे, लाईट एक ट्यूबलाईट असते ना, तर ट्यूबलाईट जर अशी आपण उभी कन्सिडर केली तर ह्या ट्यूबच्या बाजूनी आपल्याला लाईट मिळते ना, म्हणजे हे दिसायला थोडंसं कसं दिसेल, लाईक एक सिलेंडर दिसतो असा, आणि ह्या सिलेंडरसारखी ही आपल्याला लाईट बघायला मिळत असते. म्हणून हा जो वेवफ्रंट आहे ह्याला काय म्हटलं जातं, सिलेंड्रिकल वेवफ्रंट म्हटलं जातं. ओके. सो स्पेरिकल, प्लेन आणि सिलेंड्रिकल असे 3 टाईप्स आहेत. जनरली स्पेरिकलमध्ये एक रिलेशन सांगितलं जातं बघा, इथंच लिहितो मी. आपल्याला माहिती आहे की इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर असं रिलेशन लिहिलं जातं. तर ॲज वेल ॲज इंटेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. इनव्हर्स स्क्वेअर लॉ फॉलो करते ना इंटेन्सिटी. मग जर हे असं असेल तर ए स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r स्क्वेअर, म्हणजेच ए स्क्वेअर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर अँड देअरफॉर ए स्क्वेअर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर, असं रिलेशन याच्यामध्ये लिहिलं जातं. म्हणजे काय, ॲम्प्लिट्यूड आणि डिस्टन्स आहे याच्यामध्ये पण रिलेशन कसं मिळालं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन मिळालं. हे कोणासाठी लिहिलं जातं, स्पेरिकलसाठी अशा पद्धतीने रिलेशन लिहिलं जातं. थोडंसं प्लेनसाठी हेच रिलेशन फक्त आय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर म्हटलं जातं फक्त. मग आय म्हणजे काय, पुन्हा ए स्क्वेअर आहे, सो ए स्क्वेअर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर लिहिलं जाईल. मग देअरफॉर इकडं लिहितो मी हवं तर, देअरफॉर ए इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू √r. हे रिलेशन कुणासाठी, सिलेंड्रिकलसाठी लिहिलं जाईल. हा एक थोडा एक्स्ट्रा फॉर्म्युला आहे म्हणून मी सांगतो मी. आणि प्लेनमध्ये सांगितलं जातं की डज नॉट डिपेंड ऑन ॲम्प्लिट्यूड, डझंट डिपेंड्स ऑन ॲम्प्लिट्यूड अँड इंटेन्सिटी असं म्हणतो मी. याचा अर्थ का बघा, कारण याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ना ते इन्फायनाईट असं म्हटलं जातं. म्हणून डिस्टन्स इन्फायनाईट असल्यामुळं त्याच्यावरती ॲम्प्लिट्यूडवरती किंवा इंटेन्सिटीवरती किंवा डिस्टन्सवरती ॲम्प्लिट्यूड आणि इंटेन्सिटी डिपेंड नाही असं प्लेनमध्ये म्हटलं जातं. सिलेंडरमध्ये हा फॉर्म्युला लिहिला जातो आणि स्पेरिकलमध्ये हा फॉर्म्युला लिहिला जातो. ही एक छोटीशी कन्सेप्ट लक्षात ठेवा बघा. सो हा थोडासा सुरुवातीचा पार्ट आहे जो की वेवफ्रंट रिलेटेड आहे, किंवा हायजीननं काय सांगितलं, न्यूटन्सनं काय सांगितलं, त्याच्यावरच्या ज्या रेमेडीज आहेत त्याचा हा मॅथमॅटिकल पॉईंट आहे. बाकी फारसं मी थेरॉटिकल याच्यामध्ये काय तुम्हाला सांगितलेलं नाही. ऑलरेडी थेरॉटिकल कन्सेप्ट्स तुम्हाला माहीत असतील. जेवढ्या काही मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहेत ज्या तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये उपयोगाला येतील तेवढा मी इथं सांगायचा प्रयत्न करतो आहे, कारण टॉपिक थोडासा मोठा आहे, त्यामुळे फक्त हायलाईट करणं हे जास्तीत जास्त गरजेचं आहे. चला पुढचा पॉईंट बघूया आता आपण. ठीक आहे. सो अजून एक छोटासा पार्ट आहे, बेसिकच आहे, म्हणजे हा आपला पहिला पार्ट सुरू आहे बरं का. जेवढं मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतोय तो हा सगळा ह्या टॉपिकचा पहिला पार्ट आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण हे सगळं बघणार आहोत. याच्यानंतर टॉपिकचा जो दुसरा पार्ट आहे तो इंटरफरन्स रिलेटेड आहे, की लाईटचं इंटरफरन्स कसं होतं. आणि मग जो तिसरा पार्ट आहे तो डिफ्रॅक्शन कसं होतं. सो 3 पार्टमध्ये टॉपिक आहे. याच्यातला एक महत्त्वाचा पार्ट होता पोलरायझेशन, तो नाही आहे तुम्हाला, त्यामुळं राहिलेले जे पार्ट आहेत तेवढ्याचा स्टडी इथं करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. चला, सो बेसिकमध्ये अजून एक राहिलं लॉ ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहेच ऑप्टिक्समध्ये, ते फक्त मी इथं रिवाईज करतो. लॉ ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे सिम्पल याच्यामध्ये अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. आता हा आर आहे तो रिफ्लेक्शन अँगल आहे असं लक्षात ठेवा. म्हणजे एक सिम्पल प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस जर सांगितला तर समजा एखादी वेव बरोबर इथं जर या नॉर्मलला जर इन्सिडंट झाली आय, तर ती रिफ्लेक्ट होणार आहे विथ अँगल आर. मग इथं असे 2 कन्सिडर केले जातात, 2 रेज. सो दोघांचाही अँगल ऑफ आय आणि अँगल ऑफ आर कसा असेल, सेम असेल. बस एवढंच लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, लॉ ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये काय लक्षात ठेवायचं बघा. लॉ ऑफ रिफ्रॅक्शन जो की आता मी स्नेल्स लॉ तुम्हाला सांगितला होता तोच लक्षात ठेवायचा. सो लॉ ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी लाईट जर अशी इन्सिडंट झाली या पॉईंटला तर हा झाला अँगल ऑफ इन्सिडंट आणि ती आतमध्ये रिफ्रॅक्ट होते, हा झाला आर. आणि ही जर लाईट अशी कंटिन्यू असेल तर हा झाला त्याचा
डेविएशन ना, म्हणजे मेन पाथपासून ती लाईट किती डिफ्रॅक्ट झाली, किती रिफ्रॅक्ट झाली हे सांगणारा म्हणजे अँगल ऑफ डेल्टा, डेविएशन म्हटलं जातं. सो आपण आता काय लिहिलं होतं, साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू वन. दिस इज सेकंड मीडियम, दिस इज फर्स्ट मीडियम. It is also nothing but mu2 upon mu1. So it is a ratio of v1 upon v2 or it is a ratio of lambda 1 upon lambda 2. Frequency remain constant. दोन्ही मीडियम मध्ये फ्रिक्वेन्सी चेंज होणार नाही. आता बघा हा या लॉवरती आपल्याला एक या टॉपिक मधला पॉईंट शिकायचा आहे, ज्याला डिपेंडन्स ऑफ वेवलेंथ विथ रिस्पेक्ट टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड वेवलेंथ डिपेंडन्सी कशी आहे किंवा रिलेशन काय आहे कुणाचं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड वेवलेंथ. सिंपल, याच्यामध्ये दोन एक्सपेरिमेंटल स्टडी आहेत. एक स्टडी कसा आहे बघा, एक डायरेक्ट जरी अशी परपेंडिक्युलर म्हणजे वरून डायरेक्ट प्लेनला परपेंडिक्युलर लाईन जर इन्सिडेंट केली तर या केसमध्ये आय आणि आर तर म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेंट पण 0 झाला, सो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण काय होईल, 0 होईल. बट या केसमध्ये एक फरक आहे. काय फरक आहे, हे पहिलं मीडियम आहे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 आहे आणि हे जे दुसरं मीडियम आहे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 आहे. पहिलं मीडियम आहे ते सपोज रेअर आहे असं म्हणूया आपण आणि दुसरं आहे ते डेन्सर आहे असं म्हणूया. मग जरी अशा लाईट्स जरी पाठवल्या तरी सुद्धा इफ देअर इज अ डिफरन्स बिटवीन द वेवलेंथ ऑफ दिस टू मीडिया देन देअर इज अ ॲब्सोल्युटली डिफरन्स बिटवीन द वेवलेंथ. म्हणजे जरी लाईट कुठल्या डायरेक्शनने प्रोपोगेट केली असेल तरी सुद्धा म्हणजे ती अगदी नॉर्मली प्रोपोगेट केलेली आहे, नॉर्मली इन्सिडेंट केलेली आहे किंवा एका पर्टिक्युलर अँगलने इन्सिडेंट केलेले आहे, तरी सुद्धा दोन मीडियमचा जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा असेल, चेंज असेल, देन देअर इज अ चेंज इन द वेवलेंथ व्हेलॉसिटी. ॲब्सोल्युटली चेंज असणारच आहे. ओके, आता मला सांगा, जस्ट मी असं डिफाईन करतो. लेट अस कन्सिडर दीज आर द वेव फ्रंट्स. आय एम जस्ट शोईंग, लुक ॲट दिस डिस्टन्स. सो वेन इट इज पासिंग थ्रू द denser medium, this distance become minimum. So I am just showing that for the purpose of wavelength. Okay, so let us consider v1 is the velocity, lambda 1 is the wavelength, v2 is the velocity, lambda is the wavelength. Okay, v1 आणि lambda 1 ह्या दोन velocity wavelength आहेत त्या पहिल्या mediumच्या, that is rare medium, आणि v2 आणि lambda 2 जे आहे ते second mediumचं, that is denser medium. आता ऑब्वियसली मला सांगा जी रेअर मधली व्हेलॉसिटी आहे ती कशी असेल, मॅक्सिमम असेल. सो वी कॅन राईट v1 ग्रेटर दॅन v2. ॲज युजल वी कॅन राईट lambda 1 ग्रेटर दॅन lambda 2. हे तर समजतंय. ओके, आता रिलेशन काय आहे बघा. कुठल्याही रिलेशन आपण स्नेल्स लॉनं सुद्धा हे डिफाईन करू शकतो. बट मी असं सांगतो, आपल्याला माहिती आहे की व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. So let me define time. So time is equal to distance upon velocity. So let us consider distance lambda 1, let us consider velocity v1. So we got the formula of the time, that is lambda 1 upon v1. Similarly या मीडियम मधला, आता हे समजा फर्स्ट मीडियम मधला फॉर्म्युला झाला कुणाचा, टाइमचा झाला. सेम हाच फॉर्म्युला सेकंड मीडियम मध्ये काय येईल, t is equal to lambda 2 upon v2. lambda 2 upon v2. This is for what? This is the time for second medium. Now look at the notation. Small t चं नोटेशन जस्ट चेक करा. मी पहिल्या मीडियमसाठी पण ते स्मॉल टीज दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या मीडियमसाठी पण ते स्मॉल टीज दाखवलं. याचा अर्थ काय आहे की टाइम तितकाच आहे ना, किंवा फ्रिक्वेन्सी तितकीच आहे असं आपण म्हणतो. टाइम फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही, बट चेंज कोण होतं, lambda 1, lambda 2, v1, v2 चेंज होतो. सो वी कॅन राईट lambda 1 upon v1 that is time is equal to distance upon velocity, velocity is equal to distance upon time, which is equal to lambda 2 upon v2. So therefore lambda 1 upon lambda 2 is equal to v1 upon v2. बघा तिथं चालू का आपण, लुक ॲट दिस. म्हणजे स्नेल्स लॉ जसा लिहिलेला होता त्याच फॉर्म्युलाच्या जवळ आलो आपण. म्हणजे व्हेलॉसिटी आणि वेवलेंथचं रिलेशन विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज असल्यामुळे आपल्याला ही रिलेशन्स अशी बघायला मिळतात. सिमिलरली समजा ही जर रे आपण इनक्लाइन प्लेननी टाकली तरी सुद्धा काय होणार आहे, लाईक समजा लेट अस कन्सिडर दिस इज द वेव फ्रंट. इनक्लाइन प्लेन आहे ना, इथं मग अँगल ऑफ इन्सिडेंट असेल,
ओके, हे मग आतमध्ये रिफ्रॅक्ट होणार आहे. सो हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असेल. सिम्पल. सो याचा वेवफ्रंट मी असा दाखवतो 1 2 3 4 कसाही दाखवू शकता तुम्ही, बट इथे दाखवताना आपल्याला असं जवळजवळ दाखवावं लागेल. याचा अर्थ काय, वेवलेंथ मिनिमाइज झाली. सिमिलरली इथं सुद्धा λ1 आहे सपोज, इथं V1 आहे सपोज, इथं λ2 आहे, इथं V2 आहे. सो जे काही हे रिलेशन्स आपल्याला मिळाली तीच रिलेशन आपल्याला इथं बघायला मिळतील. लक्षात येते. सो दोन्ही केसमध्ये आपण स्नेल्स लॉ असेल किंवा अगदी हा बेसिक टाईमचा फॉर्म्युला असेल यांनी व्हेरीफाय करू शकतो. दॅट इज डिपेंडन्सी. बघा हेच मी असंही लिहितो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इट इज नथिंग बट V1 अपॉन V2 और इट इज नथिंग बट λ1 अपॉन λ2. ओके, म्हणजे हा स्नेल्स लॉने सुद्धा व्हेरीफाय होऊ शकतो. सो देअरफॉर वी कॅन राईट μ2 अपॉन μ1 इज इक्वल टू V1 अपॉन V2 इज इक्वल टू λ1 अपॉन λ2. ओके, हे असं लिहू शकतो बघा, कारण मग अशी लिहिलं होतं आपण V1ला आपण n λ म्हणतो ना, n λ1, आणि V2ला n λ2 म्हणतो ना आपण, V2 म्हणजे n λ2. सो n ला n जाणार शेवटी कोण, λ1 अपॉन λ2 ह्या ठिकाणी राहणार आहे. सो लॉ ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉ ऑफ रिफ्रॅक्शन या कन्सेप्टवरतीच थोडक्यात हे आहे, किंवा ह्याला डिपेंडन्सी ऑफ वेवलेंथ अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडिया असं सुद्धा म्हटलं जातं, किंवा डिपेंडन्स ऑफ वेवलेंथ ऑन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम असं सुद्धा म्हटलं जातं. आय होप तुमच्या हा पॉईंट लक्षात आला असेल. सो फ्रॉम दिस वी कॅन से दॅट जस्ट विलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेवलेंथ. ऑब्वियस आहे ना की ज्या मीडियमची विलॉसिटी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल वेवलेंथला, कारण V इज इक्वल टू n लॅम्बडा ना, n तर कॉन्स्टंट असते. सो फ्रिक्वेन्सी मीडियम टू मीडियम चेंज होत नाही. ॲज वेल एज आपण पहिलं मीडियम आणि दुसरं मीडियम सांगितलं ते बघा, चेक करा सगळ्यांनी. सो पहिल्या मीडियमची विलॉसिटी V1, दुसऱ्याची V2 आहे, किंवा पहिल्याची वेवलेंथ λ1 आहे, दुसऱ्याची λ2 आहे. कुठली वेवलेंथ ग्रेटर आहे हे सुद्धा आपण डिफाईन केलं. म्हणजे जे पहिलं मीडियम आहे, ज्याला की रेअर मीडियम असं डिफाईन करतो, त्याची जी काही वेवलेंथ आहे ती कशी असते, मॅक्सिमम असते ॲज कम्पेअर टू द अदर. इट मीन्स velocity of the rare medium is greater than velocity of the denser medium, as well as wavelength of the rare medium is greater than wavelength of the denser medium. So जेवढं कन्क्लुजन आणि जेवढं इम्पॉर्टंट मॅथमॅटिकल पॉईंट्स आहेत तेवढं मी सगळे बोर्डवरती याच्या रिलेटेड लिहिलेले आहेत. तुम्हाला फक्त हिंट समजणं गरजेचे आहे, कारण याच बेसवरती आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करायचे असतात, आणि न्यूमरिकल्समध्ये याच कंडिशन्स वापराव्या लागतात. ते फक्त आपल्याला त्या वेळेला न्यूमरिकल वाचून झाल्यानंतर त्याची जी काही हिंट आहे ती लक्षात आली पाहिजे, तरच त्याचा उपयोग होईल. ओके, सो हा आय थिंक पहिला जो पार्ट आहे या टॉपिकचा तो ऑलमोस्ट मी जस्ट हायलाईट केलेला आहे. आता जो दुसरा पार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, जो की इंटरफरन्स ऑफ लाईटशी रिलेटेड आहे, तो आपण बघूया. ठीक आहे. सो सेकंड पार्ट जो आहे या टॉपिकमधला तो आहे इंटरफरन्स ऑफ लाईट. इंटरफरन्स ऑफ लाईट हा इम्पॉर्टंट पॉईंट, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन असा ओल्ड सिलेबसला एक टॉपिक असायचा, बट आता थोडासा हा वेव ऑप्टिक्समध्ये इंट्रोड्यूस केलेला. एकच टॉपिक तयार केला लाईटचा, पहिले दोन असायचे. Now what is mean by interference of light? Okay, it is obviously the superposition principle. It means when two or more lights come togetherly at a particular point or simultaneously. दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर लाईट वेव्ह जर एकत्र आल्या, किंवा असं आपण म्हणूया दोन मोनोक्रोमॅटिक लाईट जर एकत्र आल्या. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, की ज्यांची वेवलेंथ सेम असते, फ्रिक्वेन्सी सेम असते असं आपण म्हणू शकतो. कोहरंट सोर्सेस म्हणतो आपण त्यांना. त्याच्या लाईट जर एकत्र आल्या तर एका पर्टिक्युलर पॉईंटला त्या दोन लाईटमुळे काय होतं, एक रिझल्टंट तयार होतो. म्हणजे एक रिझल्टंट वेवफॉर्म त्या ठिकाणी तयार होते. मग ती जी रिझल्टंट वेवफॉर्म आहे ती डिपेंड आहे की कोण एकमेकांच्या जवळ आलं. ओके, म्हणजे त्या दोन पॉसिबिलिटीज होतात. एकदा रिझल्टंट अशी मिळते की ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम होतं, आणि एकदा रिझल्टंट अशी मिळते की ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट मिनिमम होतं. ओके, म्हणून इंटरफरन्समध्ये दोन प्रकारचे इंटरफरन्स पॅटर्न तयार होतात. एकाला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न म्हटलं जातं आणि एकाला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न म्हटलं जातं. लक्षात येते काय मी सांगतो ते.
सो इंटरफरन्स ऑफ लाईटमध्ये दोन वेव्ज एकत्र आल्यामुळं एक पॅटर्न तयार होतो. मग तो आयदर कन्स्ट्रक्टिव्ह वाला असेल किंवा डिस्ट्रक्टिव्ह वाला असेल. हे कशावरती डिपेंड आहे, तर त्या दोन वेव्हचे कुठले पॉईंट्स एकमेकांच्या जवळ येत आहेत, इन फेजमधले येत आहेत का आउट ऑफ फेजमधले येतात. ऑब्वियस आहे की इन फेजमधले आले की डिस्प्लेसमेंट वाढेल, आउट ऑफ फेजचे पॉईंट्स आले की डिस्प्लेसमेंट मिनिमाइज होईल. म्हणजे ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट वाढतं त्याला ब्राईट पॉईंट मिळाला किंवा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळाला असं म्हटलं जातं. आणि ज्या ठिकाणी ते डिस्टन्स मिनिमाइज होतं, झिरो होतो, त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळाला असं म्हटलं जातं. म्हणजे तो पॉईंट डार्क मिळाला, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट. सो अशा आउटपुटमध्ये ब्लॅक अँड व्हाईट पॉईंट्स मिळत जातात आणि त्यालाच इंटरफरन्स पॅटर्न म्हटलं जातं. म्हणजे चेसबोर्डमध्ये जे आपल्याला ब्लॅक व्हाईट अशी एक बँड दिसतो बघा, असा एक उभा एक कुठला तरी कन्सिडर करा, त्यातला सगळे इक्वी डिस्टन्स असतात, एकसारखे असतात. सो सेम ती कन्सेप्ट म्हणजे इंटरफरन्स ऑफ लाईट. फक्त कंडिशन काय, त्याच्यासाठी दोन सोर्सेस आहेत, ते मोनोक्रोमॅटिक कोहरंट सोर्सेस पाहिजेत. ओके, मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, दोघांची फ्रिक्वेन्सी असेल, वेवलेंथ असेल, सेम असेल असं आपण म्हणूया, तसलेच वेवफॉर्म क्रिएट करतात, इंटरफरन्स पॅटर्न क्रिएट करतात. ओके, सो दोन वेव एकत्र आल्यामुळे आपल्याला पॅटर्न मिळणार आहे आणि तो पॅटर्न कसा असेल, इंटरफरन्स. आता त्याची डायग्राम पण बघणार आहे आपण, बट त्याच्या आधी आपण बघूया की कन्स्ट्रक्टिव्ह दोन पॅटर्नची नावं मी घेतली. त्यातला पहिला म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह, नावातच आहे बघा, कन्स्ट्रक्शन होणार आहे. आणि जो दुसरा आहे तो डिस्ट्रक्टिव्ह, काहीतरी डिस्ट्रॅक्शन होणार आहे त्या ठिकाणी. ओके, सो कन्स्ट्रक्टिव्हमध्ये काय होतं, तर इंटेन्सिटी मॅक्सिमम होते. ऑब्वियस आहे की इंटेन्सिटी मॅक्सिमम होते, म्हणजे ॲम्प्लिट्यूड काय झाला, मॅक्सिमम झाला आपण म्हणूया. इंटेन्सिटी म्हणजेच ॲम्प्लिट्यूड ना, इंटेन्सिटी डिपेंड आहे ॲम्प्लिट्यूडवरती. सो ॲम्प्लिट्यूड कसा झाला, मॅक्सिमम. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणू A1 + A2 म्हणूया. सिम्पल, दोन वेव जर सेम असतील तर टॉईस ए होईल. याच्यामध्ये इंटेन्सिटी काय होणार आहे, ऑब्वियस आहे की याच्यामध्ये इंटेन्सिटी मिनिमम होणार आहे. बघा, मी पहिल्यांदा सगळी थेअरी डिफाईन करतो मी इंटरफरन्सची. मॅथमॅटिकल पण कंडिशन्स बऱ्याच आहेत त्याच्यामध्ये, त्याही आपल्याला बघायच्या आहेत. अगदी प्रत्येक टर्म मी हायलाईट करतो नक्की काय आहे. सो इंटेन्सिटी मिनिमम, इट मीन्स ॲम्प्लिट्यूड इज ऑल्सो मिनिमम. मग जर ॲम्प्लिट्यूड मिनिमम असेल तर जनरली A1 - A2 म्हणूया. मग सेम असतील तर काय प्रश्नच नाही, झिरो झाला. काहीतरी चेंज असेल तर थोडीफार व्हॅल्यू कमी मिळेल. सो मिनिमाइज मिळेल, एवढं मात्र नक्की. आता कन्स्ट्रक्टिव्ह का मिळतो आणि डिस्ट्रक्टिव्ह का मिळतो, तर बघा, तर जनरली क्रिस्ट आणि ट्रब असे दोन पॉईंट्स कन्सिडर केले जातात, क्रिस्ट आणि ट्रब. ओके, तर या कन्स्ट्रक्टिव्हमध्ये दोन क्रिस्ट किंवा दोन ट्रब एकत्र येतात. आणि या डिस्ट्रक्टिव्हमध्ये एक क्रिस्ट दुसरा ट्रब किंवा एक ट्रब दुसरा क्रिस्ट तयार होतो, म्हणजे एकत्र येतो त्या पर्टिक्युलर पॉईंटला. त्यामुळे काय होतं, डिस्ट्रक्टिव्ह तयार होतो. ओके, हा जो तयार होतो याला जनरली ब्राईट पॉईंट असं म्हटलं जातं, ब्राईट. आणि हा जो तयार होतो याला जनरली डार्क पॉईंट म्हटलं जातं, कारण याची इंटेन्सिटी कशी आहे, मिनिमम आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्सच्या कंडिशन. पाथ डिफरन्स, ओके, आणि फेज डिफरन्स. सो आधी मी पाथ डिफरन्स सांगतोय, नंतर फेज डिफरन्स बघू. सो पाथ डिफरन्स, फेज डिफरन्स, ठीक आहे. सो पाथ डिफरन्स पहिल्यांदा कन्स्ट्रक्टिव्हसाठी बघूया आणि नंतर डिस्ट्रक्टिव्हसाठी बघूया. बघा मी इन शॉर्ट कंपॅरेटिव्हली लिहायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला ते जास्तीत जास्त लक्षात राहील. सो कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय, डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय, कन्स्ट्रक्टिव्ह कधी तयार होतो, डिस्ट्रक्टिव्ह कधी तयार होतो, हे सगळं आपल्याला याच्यात बघायचं आहे. सो कन्स्ट्रक्टिव्हचा पाथ डिफरन्स कसा लक्षात ठेवायचा बघा, डेल्टा एक्स नोटेशन. तुम्हाला हे आठवत असेल, phi इज इक्वल टू 2πx/λ वेव्ह मोशनमध्ये. फेज डिफरन्स इज इक्वल टू 2π/λ इंटू पाथ डिफरन्स. झालेले डेफिनेशन. सो यातला कसा लक्षात ठेवायचं बघा, तर कन्स्ट्रक्टिव्हसाठी 2n आणि डिस्ट्रक्टिव्हसाठी 2n - 1. बघा, कन्स्ट्रक्टिव्हसाठी 2n आणि डिस्ट्रक्टिव्हसाठी 2n - 1 हा शब्द लक्षात ठेवायचा सगळ्यांनी. शब्द इन द सेन्स व्हॅल्यू लक्षात ठेवायची, ठीक आहे. कन्स्ट्रक्टिव्हसाठी 2n, डिस्ट्रक्टिव्हसाठी 2n - 1 आणि λ/2 आणि λ/2. सो दिस λ/2 रिप्रेझेंट्स द पाथ डिफरन्स, म्हणजे वेव्हलेंथची टर्म जी आहे ती λ/2. शेवटी हे 2 जाऊन n लॅम्बडाच येणार आहे. बट हे असं का लक्षात ठेवायचं, कारण फेजमध्ये
फेज डिफरन्ससाठी सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो हा झाला पाथ डिफरन्स. तसंच डेल्टा फाय म्हणूया, फेज डिफरन्स फाय म्हटलं जातं किंवा डेल्टा फाय. आता मला सांगा फाय इज इक्वल टू 2πx अपॉन लॅम्बडा तर मिळाला आपल्याला. ठीक आहे. इथं पुन्हा मग 2n येणार, फक्त लॅम्बडाच्या ऐवजी पाय येणार. इथं पण काय येणार 2n - 1 येणार, फक्त ह्या λ/2च्या ऐवजी काय येणार पाय येणार. ओके. थोडंसं हे मी टॅली करतो बघा. सो फाय इज इक्वल टू 2πx अपॉन लॅम्बडा. सो फाय इज इक्वल टू हे 2π अपॉन लॅम्बडा आणि एक्सची व्हॅल्यू मी ही टाकतो म्हणजे कोण n लॅम्बडा. बघा लॅम्बडा जाईल, शेवटी राहिलं काय n × 2π राहिलं. बघा हे आलं का, किंवा हे इथे टाकून बघूया. सो काय येणार आहे, सो फाय इज इक्वल टू हे 2π अपॉन लॅम्बडा आणि एक्सच्या ऐवजी मी टाकतो 2n - 1 λ/2 टाकतो. लॅम्बडा जाईल 2 ला 2 जाईल. सो पाय इंटू ब्रॅकेट 2n - 1 होईल का बघा. फक्त या ठिकाणची n ची व्हॅल्यू जी असते ते 0 1 2, सिमिलरली ही सुद्धा 0 1 2 आणि या ठिकाणी मात्र n ची व्हॅल्यू 1 न करावी लागेल ना, कारण हे असं आहे 0 टाकून चालणार नाही. सो 1 2 एटसेट्रा अगेन 1 2 एटसेट्रा. So these are the two important conditions of the path difference and phase difference. लक्षात आलं का बघा. कुठलं कसं लक्षात ठेवायचं आहे बघा. कंपॅरेटिव्हली मी हे सांगितलं. आता याचा एक पॅटर्न आहे, तो पॅटर्न आपण बघूया. जो बायप्रिझम यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटवरून तो पॅटर्न मिळवला जातो. याच्यामध्ये आपल्याला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचं मॅथमॅटिकल सगळं बघायचं आहे. त्याच्यानंतर लॉइड्स मिरर फॉर्म्युला आहे किंवा लॉइड्स मिरर कन्सेप्ट आहे की ज्याच्यामधनं दोन कोहरंट सोर्सेस कसे मिळवले जातात, व्हर्च्युअल सोर्स एक आणि रिअल सोर्सवरून. आणि तिसरा जो एक्सपेरिमेंट आहे तो बायप्रिझम एक्सपेरिमेंट. याच्यामधलं मॅथमॅटिकल जे आहे ते फक्त यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटला आहे. लॉइड आणि बायप्रिझमला फक्त डायग्राम लक्षात ठेवायची. मी ती डायग्राम फक्त हायलाईट करेन. बट बायप्रिझम एक्सपेरिमेंट यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट जो आहे तो मात्र डिटेलमध्ये बघावं लागेल. त्याची सगळी इक्वेशन्स आपल्याला लिहून घ्यावी लागतील. आता त्याच्यासाठी आधी पॅटर्न बघूया की नक्की इंटरफरन्स पॅटर्न दिसायला कसा दिसतो. आणि हे झाले दोन टाइप्स, कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह. नेक्स्ट. ओके. सो काही डायग्राम्स मी फक्त हायलाईट करतो तुमच्यासमोर. चला, ही जी डायग्राम दिसते तुम्हाला ही यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटची डायग्राम आहे बघा. तर मी काय सांगितलं होतं, एक मेन सोर्स आहे, त्या एका मेन सोर्सपासून पुढचे दोन सोर्सेस कन्सिडर केले, एक S1 आणि एक S2. दोन्ही सोर्सेस तुम्हाला दिसत आहेत. तर दोन्हीही मोनोक्रोमॅटिक सोर्सेस आहेत. म्हणजे मोनोक्रोमॅटिक सोर्सेसमधून बाहेर पडलेली लाईट पुढं इंटरफेअर झालेली दिसते बघा. तर ते S1 S2 दिसत आहेत सोर्स. त्याच्या जो पुढचा जो पार्ट दिसतोय, जो मेन स्क्रीनपासून डाव्या बाजूला PQ पासून डाव्या बाजूला तुम्हाला जो दिसतोय, त्याच्यामध्ये ते सगळं इंटरफरन्स झालेलं बघायला मिळतं आपल्याला. ओके. आणि ते जे इंटरफरन्स होते त्याच्यामध्ये काय होतंय, तर क्रिस्ट आणि ट्रब एकमेकांना कोइन्साइड होत आहेत. मग काही पॉईंट्स आपल्याला असे मिळत आहेत की ज्या ठिकाणी क्रिस्टला क्रिस्ट आहे किंवा ट्रबला ट्रब आहे. तर तो जो पॉईंट पुढे कंटिन्यू लाईन दिसते बघा, तो मॅक्स पॉईंट दिसतोय बघा. जर थोडंसं मायक्रो ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या हे लक्षात येईल किंवा हा थेरॉटिकल डायग्रामचा पार्ट आहे. हा ऑब्वियसली सगळ्यांना जमायला पाहिजे की इंटरफरन्स पॅटर्न आहे तो कशा पद्धतीनं तयार होतोय ते. सो तुम्ही जर डायग्राममध्ये नीट बघितलं तर क्रिस्ट ट्रब किंवा ट्रब क्रिस्ट, म्हणजे क्रिस्ट असेल, ट्रब असेल तर मॅक्सिमम म्हणजेच ब्राईट पॉईंट, इट मीन्स कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. जो पुढं दिसतोय मॅक्स ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे ते सगळे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचे पॉईंट आहेत जे की व्हाईट कलरमध्ये दिसत आहेत. आणि ज्या ठिकाणी क्रिस्टला ट्रब असेल किंवा ट्रबला क्रिस्ट असेल असे जे पॉईंट्स पुढं सगळे एकत्र येऊन पॅटर्नवरती येतात ते सगळे मीन दिसत आहेत बघा, म्हणजेच मिनिमम इंटेन्सिटी. आणि मिनिमम इंटेन्सिटीलाच डार्क पॉईंट किंवा ब्लॅक पॉईंट असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. सो ही जी डायग्राम आहे ती यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटची डायग्राम आहे, जी थेरॉटिकली लक्षात असू द्या. हे काय आता काय तुम्हाला थेरी पेपर द्यायचा नाही आहे, त्यामुळं फार काही ड्रॉ करत बसणं वगैरे गरज नाही. बट ह्यातलं कन्सेप्ट काय आहे ती तेवढी मात्र समजणं गरजेचे आहे. नेक्स्ट, चला मी पुढची डायग्राम दाखवतो तुम्हाला. लॉइड्स मिरर आहे बघा. ही डायग्राम जी दिसते तुम्हाला, ही डायग्राम आहे लॉइड्स मिरर. सो ॲक्च्युली काय उपयोग ह्या डायग्रामचा, अर्थ काय आहे, कन्क्लुजन काय आहे, तर आपल्याला दोन सोर्सेस मिळवायचे. सिम्पल, वी हॅव टू ऑब्झर्व और वी हॅव टू ऑब्टेन टू सोर्सेस ऑफ लाईट अँड दीज टू सोर्सेस मस्ट बी कोहरंट मोनोक्रोमॅटिक. म्हणजे जे दोन सोर्सेस आपल्याला मिळवायचे आहेत
ते दोन्ही सोर्सेस कोहरंट मोनोक्रोमॅटिक पाहिजेत अशी कंडिशन आहे, हे त्याचं कन्क्लुजन आहे. सो लॉइड मिरर जो काही आपला सेटअप आहे त्याच्यामध्ये काय दिसतंय बघा, एक रिअल सोर्स दिसतोय बघा सगळ्यात डावीकडे तुम्हाला. तर रिअल सोर्समधून लाईट बाहेर पडली. चला मग काही लाईट डायरेक्ट पॅटर्नवरती जाणार आहे, काही लाईट तो जो रिफ्लेक्टिंग सरफेस दिसतोय खाली त्याच्यावरती येऊन रिफ्लेक्ट होऊन तिकडं आउटपुटला जाणार आहे. ओके, मग कुठली लाईट आता कन्सिडर करूया. एक तर वरची रिअलची डायरेक्ट वरती गेलेली लाईट कन्सिडर करा. चला तो एक सोर्स झाला. सो रिअल इज वन ऑफ द सोर्स. बट जी लाईट मिररवरती येऊन रिफ्लेक्ट होऊन जी आउटपुटला जाणार आहे त्या लाईटचा एक व्हर्च्युअल पॉईंट आपण ड्रॉ केला लेफ्ट साईडला, ज्याला व्हर्च्युअल सोर्स म्हटलं. म्हणजे त्या रिफ्लेक्शन झालेली जी लाईट आहे ती सुद्धा एका व्हर्च्युअल सोर्समधनं लाईट आली असं आपण इमॅजिन करू शकतो. इट इज ऑल द पार्ट ऑफ इमॅजिनेशन, ऑल द कन्सिडरेशन. व्हर्च्युअल सोर्स काय ॲक्च्युअलमध्ये प्रेझेंट नसतो, बट वी कॅन कन्सिडर इट इज अ व्हर्च्युअल सोर्स. झालं, रिअल सोर्स एक झाला आणि व्हर्च्युअल सोर्स एक झाला. रिअल सोर्सच्या लाईटची जी वेवलेंथ फ्रिक्वेन्सी असेल तीच वेवलेंथ ऑब्व्हियसली कोणाची असेल, व्हर्च्युअलची असेल. कारण व्हर्च्युअल म्हणजे एक प्रकारचा रिअलचाच सोर्स आहे ना, रिअलचीच लाईट आहे ती ॲज अ व्हर्च्युअल कन्सिडर करतोय. झालं, दोन सोर्सेस ऑफ लाईट आपल्याला मिळाले आणि हे दोन्ही सोर्सेस कसे आहेत, कोहरंट आहेत किंवा मोनोक्रोमॅटिक आहेत. सो झालं लॉइड्स मिरर. सो ही सेकंड सेटअप डायग्राम आहे इंटरफरन्सची. आणि तिसरी बघूयात आपण. लुक ॲट दिस डायग्राम. सो इट इज अ फ्रेझनेल बायप्रिझम. सिम्पल याच्यामध्ये एक बायप्रिझम वापरलेला आहे. सिम्पल S1 S2 पासून लाईट इन्सिडेंट केली बायप्रिझमवरती आणि बायप्रिझममधून लाईट बाहेर पडते, त्याचं फक्त सुपरपोजिशन इमॅजिन केलं. आणि सुपरपोजिशनचाच अर्थ काय, इंटरफरन्स ऑफ लाईट. झालं, मग आपल्याला आउटपुटला जे काही पॅटर्न मिळणार आहे तो पुन्हा एकदा ब्राईट आणि डार्क अशा पद्धतीने मिळणार आहे. सो अशा ह्या 3 डायग्राम थोड्याशा थिअरॉटिकल आहेत, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जी यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटची जी डायग्राम आहे किंवा यंग्स डबल स्लिटचं जे काही मॅथमॅटिकल आहे ते मी एक्सप्लेन करतो, म्हणजे पूर्ण आपला इंटरफरन्सचा पॉईंट सगळा व्यवस्थित संपून जातोय. कारण इंटरफरन्समधलं मॅथमॅटिक्स सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे, जे आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटशी रिलेटेड बघूया. चला, सो यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचं काही मॅथमॅटिकल आहे ते बघूया. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आता याच्या डायग्राम्स तर आपण थिअरॉटिकल बघितलेलं आहेत, नक्की काय होतं ते. आता यामध्ये मॅथमॅटिकल काय लक्षात ठेवायचं आहे बघा. समजा एक सोर्स आहे S1 आणि एक सोर्स आहे S2. या दोघांच्या मधलं डिस्टन्स स्मॉल d असं घ्या आणि इथून एका पर्टिक्युलर डिस्टन्सवरती स्क्रीन आहे. सो सोर्स आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स हे कॅपिटल D असतं, लक्षात असू द्या हे सुद्धा. हा थोडक्यात सेंटर झाला. हे 2 सोर्सेस आहेत म्हणून आपण असे, ठीक आहे. आता या सोर्सपासनं इथला एक हा पॉईंट कन्सिडर करूया, पॉईंट P म्हणूया. सिमिलरली याची पण लाईट असेल ना, तर हा समोरचा पॉईंट. आता मला सांगा, इथून इथं आणि इथून इथं जी जाणारी लाईट आहे त्यांचा पाथ डिफरन्स 0 असेल, त्यामुळे हा मिळणारा जो सेंटरचा पॉईंट आहे तो फिक्स कसा असतो, ब्राईट पॉईंट असतो. एवढं लक्षात असू द्या, का तर हा पाथ डिफरन्स 0 झाला. बट पॉईंट P पर्यंत जाणाऱ्या वेवचा पाथ डिफरन्स मात्र 0 नाही आहे बघा. ह्याला डेल्टा एक्स असं म्हटलं जातं. हा पाथ डिफरन्स एवढा झाला ना बघा. आता इथून पुढं पाथ डिफरन्स ठीक आहे, कुठून, इथून आणि इथून जाणार आहे, बट हा एवढा फरक पडलाच ना, म्हणून याला पाथ डिफरन्स म्हटलं जातं. आता हे जे डिस्टन्स आहे ह्याला आपण सपोज एक्सचा अर्थ काय की हा जो पॉईंट आहे त्याचं सेंटरपासून असलेलं डिस्टन्स, बस एवढंच लक्षात ठेवायचं. सो हे थोडंसं मॅथमॅटिकल आहे. हे आता कसं एक्सप्रेशन येतं काय हे सगळं सोपं आहे. सिम्पल पायथागोरस थेरम वगैरे ह्याच्यामध्ये यूज करून याचा सगळा प्रूफ काढला जातो. आणि सगळ्यात पहिलं जे एक्सप्रेशन काढलं जातं ते एक्सप्रेशन पाथ डिफरन्सचं काढलं जातं, ज्याला की आपण डेल्टा एक्स म्हणूया. ओके, सो सगळ्यात पहिलं जे एक्सप्रेशन आहे त्याला मी पाथ डिफरन्स असं म्हणतो. सो पाथ डिफरन्स मिळतो XD अपॉन कॅपिटल D. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन. सो पाथ डिफरन्स इज इक्वल टू XD अपॉन कॅपिटल D. कसं येतं, सिम्पल पायथागोरस वगैरे याच्यामध्ये अप्लाय केला की येतं. व्हॉट इज मीन बाय X? X is the distance from the bright of the point P. What is small d? Distance between two coherent sources. What is capital? Distance between source and screen. Source आणि screen मधलं डिस्टन्स किती आहे, कॅपिटल D आहे. ओके, बट हा पॉईंट आपल्याला माहित नाही नक्की कुठला आहे. तो पॉईंट मे बी ब्राईट असू शकतो. कसा असू शकतो,
ब्राईट असू शकतो म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह वाला असू शकतो, ॲज वेल ॲज पॉईंट काय असू शकतो, डार्क पण असू शकतो. पॉईंट ब्राईट असेल तर डेल्टा एक्स किती लिहिलं होतं आपण मगाशी, ट्वाईस एन लॅम्बडा बाय 2 ना, आठवत आहे, म्हणजेच एन लॅम्बडा लिहिलं होतं आपण. ओके, बट हा पाथ रेफरन्स एवढा आलेला आहे. सो एक्स डी अपॉन कॅपिटल डी इज इक्वल टू एन लॅम्बडा असंही लिहू शकतो आपण. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स, सो एक्स इज इक्वल टू हे एन लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. म्हणजे जर पॉईंट ब्राईट असेल तर त्याचं एक्स म्हणजे डिस्टन्स किती असू शकतं, तर एन लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. हे समजलं का बघा. समजा पॉईंट डार्क असेल तर डेल्टा एक्स किती लिहिलं होतं आपण, ट्वाईस एन मायनस 1 अपॉन इंटू लॅम्बडा बाय 2 मगाशी लिहिलं होतं. मग इथं तर डेल्टा एक्स किती आहे, एवढा आहे, दॅट इज एक्स डी अपॉन कॅपिटल डी इज इक्वल टू हे ट्वाईस एन मायनस 1 लॅम्बडा बाय 2. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स अगेन, सो इट इज 2n मायनस 1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2d. चालेल का बघा. सो दिस इज व्हॉट, दिस इज द डिस्टन्स ऑफ ए पॉइंट, डिस्टन्स ऑफ ए डार्क पॉइंट फ्रॉम द सेंट्रल पॉइंट. सो डार्क पॉइंटचं डिस्टन्स किती असेल, 2n मायनस 1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2 इंटू स्मॉल डी. सो हे झालं आपलं पहिलं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमधलं. लक्षात आलं का बघा. आता थोडासा दुसरा पॉईंट मॅथमॅटिकल काय आहे बघूया. तर आपण जे काही आउटपुटला कन्सिडर केलेलं आहे, आता आउटपुट म्हणजे काय आहे बघा. समजा हा सेंटरचा पॉईंट आहे तो कुठला आहे, मॅक्स आहे, तर याच्यावरती कुठला पॉईंट तयार होणार, मिनिमम. याच्यावरती कुठला तयार होणार, मॅक्सिमम. याच्यावरती कुठला तयार होणार, पुन्हा मिनिमम. सिमिलरली याच्याखाली कुठला तयार होणार, मिनिमम. याच्याखाली कुठला तयार होणार, मॅक्सिमम. जो मॅक्स आहे तो ब्राईट आहे म्हणूया आणि जो मीन आहे तो डार्क आहे. तर ह्या दोन मीनमधलं असेल किंवा दोन मॅक्समधलं जे डिस्टन्स असेल ना त्याला म्हटलं जातं फ्रिंज विड्थ म्हटलं जातं, कॅपिटल एक्स. बघा. सो आपला जो दुसरा फॉर्म्युला तो मी फ्रिंज विड्थचा लिहितो, फ्रिंज विड्थ कॅपिटल एक्स. आता ही जी फ्रिंज विड्थ आहे ना ही दोघांसाठी पण सेम असते, म्हणजे कोणासाठी, ब्राईटसाठी पण आणि डार्कसाठी पण. लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. बघा, लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. सो दिस इज नथिंग बट द फ्रिंज विड्थ. लक्षात आलं का बघा. सो हा एक याच्यामधला खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. सो पॉईंट ब्राईट असू दे त्यांच्यातली फ्रिंज विड्थ एवढीच असणार आहे, पॉईंट डार्क असू दे त्यांच्यामधली फ्रिंज विड्थ ही एवढीच असणार आहे. सो किती फॉर्म्युले झाले बघा आपल्याकडं. ॲज वेल ॲज आपल्याला पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्सचा तर फॉर्म्युला माहीत आहे, त्यांच्यामधलं तर रिलेशन माहीतच आहे. पुन्हा एकदा लिहितो रिलेशन मी ते. मग अशी लिहिलं होतं बघा मी, डेल्टा फाय इज इक्वल टू 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. दिस इज द रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड पाथ डिफरन्स. दिस इज द path difference. This is nothing but the distance of the nth bright point. This is the distance of the nth dark point. मग हे जर n आणि n प्लस 1 असं करून बघितलं आणि त्यांची सबट्रॅक्शन केली तर एवढंच आन्सर मिळतं. हे सुद्धा n आणि n प्लस 1 करून बघितलं आणि त्यांची सबट्रॅक्शन केली तरी सुद्धा आन्सर आपल्याला एवढंच मिळतं. फॉर एक्झाम्पल हे दाखवतो मी, याचं दाखवतो बघा. फ्रिंज विड्थ अशी का आली हे जस्ट एक्झाम्पल दाखवतो. पहिला पॉईंट कुठला असेल, समजा यंत असेल, म्हणजे कुठला, हा म्हणूया आपण यंत. यनच्या वरचा मॅक्स कोण असेल मला सांगा, n प्लस 1 तर असेल ना. सो पहिला पॉईंट n आणि दुसरा पॉईंट n प्लस 1. फर्स्ट मग तुम्ही n प्लस 1. ओके, एक n झाला आणि nच्या पुढचा n प्लस 1. n असेल तर फॉर्म्युला हा काय, xn इज इक्वल टू n लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. आणि n 1 प्लस 1 असेल, x n प्लस 1 असेल तर n प्लस 1 लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. झाला. हा पॉईंट म्हणजे हा आणि हे डिस्टन्स म्हणजे हे. आता दोघांमधला डिफरन्स घ्या, त्याला आपण फ्रिंज विड्थ म्हणलेला आहे. सो याच्यातनं हे मायनस करूया का, तर हा मोठा आहे ना, मग चला याच्यातनं हा मायनस करूया. सो n लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. हे जर नीट सोडवलं तर यांची टर्म कॅन्सल होईल, राहणार कोण, फक्त लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी राहणार. असंच तुम्ही कुठलंही करून बघा, फक्त काय म्हणतो आपण त्याला, सक्सेसिव्ह पॉईंट पाहिजेत, ॲडजस्टंट पॉईंट पाहिजेत. म्हणजे पहिल्यानंतर दुसरा घ्यायचा, पहिल्यानंतर तिसरा घेतला तर येणार नाही ना आन्सर. सो पहिल्यानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा असं करून जर सबट्रॅक्शन केली, मग तुम्ही ब्राईटची करा किंवा डार्कची करा, तुम्हाला फ्रिंज विड्थ ही
एवढी मिळणार आहे. सो ऑल दिस इज अबाउट द इंटरफरन्स ऑफ लाईट. आय होप लक्षात आलं असेल. अजून एक छोटासा इंटरफरन्स ऑफ लाईटमधला एक फॉर्म्युला आहे ज्याला आपण ऑप्टिकल पाथ असं म्हणूया. ऑप्टिकल पाथ. आता ॲक्च्युली मगाशी मी जेवढं काय एक्सप्लेन केलं ना तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं, त्याच्याशी रिलेटेड आहे बघा ही कन्सेप्ट ऑप्टिकल पाथ. म्हणजे हे फार काय वेगळं नाही आहे. सो ऑप्टिकल पाथ मी ह्याला OP म्हणतो जस्ट. तर हा n × डेल्टा एक्स असं म्हणलेलं आहे डेफिनेशन. बघा ऑप्टिकल पाथ म्हणजे काय n × डेल्टा एक्स. आता का आलं? सोपं आहे, काय अवघड नाही आहे. ऑप्टिकल लेंथ म्हणजे लेंथ आहे ना. सो इज इक्वल टू n × डेल्टा एक्स. असं का आलं बघा. चा अर्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू लेंथ हे समजलं का बघा सगळं. सो आता ऑप्टिकल लेंथ. तर ऑप्टिकल लेंथ कशी काढायची बघा. समजा दोन मीडियम आहेत. एक वरचं मीडियम आहे रेअर मीडियम आणि दुसरं मीडियम आहे डेन्सर मीडियम. ठीक आहे. तर इथली ऑप्टिकल लेंथ किती असते बघा. ऑप्टिकल लेंथ OL ना. ऑप्टिकल लेंथ हे आपण जस्ट डिफाईन करतोय OL. n × डेल्टा एक्स म्हणलं मी. बट या ठिकाणी n ची व्हॅल्यू 1 असेल ना. सो इथं फक्त डेल्टा एक्स येणार आहे. बट इथली ऑप्टिकल लेंथ किती असेल. काहीतरी n मिळेल आणि काहीतरी डेल्टा एक्स मिळेल असं आपण म्हणूया सिम्पल. ओके. सो कशी काढायची बघा. इथून लाईट आली इकडं निघून गेली. सो इथला जो टाईम आहे तो असा लिहिला तर चालेल. मगाशी लिहिलं होतं आपण व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. सो वरच्याचं मला सांगा. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी असं लिहिलं होतं आठवत आहे. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. सेम खालच्या मीडियमसाठी सुद्धा टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी लिहिलं होतं आणि हे दोघं एकत्र केले होते. सो λ1 अपॉन V1 इज इक्वल टू λ2 अपॉन V2. सो देअर फोर मी असं लिहितो हवं तर V1 अपॉन V2 इज इक्वल टू λ1 अपॉन λ2. चालेल का. सो ह्या λ1लाच आपण डिस्टन्स म्हटले ना. सो ह्याला आपण पाथ लेंथ सुद्धा म्हणू शकतो बघा. सो आता मला सांगा सेकंडची मला पाथ लेंथ डिफाईन करायचं तर मी काय सांगेन. सो λ2 इज इक्वल टू दिस इज V2 अपॉन V1 म्हणतो मी आणि इंटू λ1 असं म्हटलं तरी चालेल का मला सांगा. ओके. सो आपण हेच असं लिहिलं तर चालेल का सांगा. सो λ1 इज इक्वल टू V1 अपॉन V2 इंटू λ2 असंही डिफाईन करू शकतो. सो लुक ॲट दिस V1 अपॉन V2. मग अशी बघितलं होतं V1 अपॉन V2ला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणू शकतो. सो λ1 इज इक्वल टू n इंटू λ2. सो बघा आला का पाथ लेंथ सारखाच फॉर्म्युला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू वेव्ह लेंथ. शेवटी वेव्ह लेंथ म्हणजे तेवढंच आलं ना. लक्षात आलं. सो λ1 इज इक्वल टू n इंटू λ2. सो त्याला आपण पाथ लेंथ असं म्हणू शकतो कारण nचाच अर्थ काय आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ ऑप्टिकल पाथ. ही सुद्धा एक मगाशी जो पार्ट होता ना पहिला त्याच्याशीच रिलेटेड कन्सेप्ट आहे. फारशी काही वेगळी कन्सेप्ट नाही आहे. ओके. सो दिस इज अ पार्ट ऑफ द इंटरफरन्स. आता जो सेकंड पार्ट आहे तो बघूया डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. चला. सो पुढचा जो पार्ट आहे यामधला इम्पॉर्टंट पार्ट डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लाईटचं डिफ्रॅक्शन होतं म्हणजे नक्की काय. डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो व्हॉट इज एक्झॅक्टली मीन बाय द डिफ्रॅक्शन ऑफ लाईट बघूया आपण. मी पहिल्यांदा थेरी सांगतो नक्की डिफ्रॅक्शन कसं होतं. एक सोर्स इथं आहे समजा. लाईटचा सोर्स आहे. पॉसिबल डायरेक्शनमध्ये आपल्याला लाईट बघायला मिळते. बट समजा इथं जर एखादी ओपॅक डिस्क किंवा एखादा जर ऑब्स्टॅकल आला त्या लाईटसाठी तर ही लाईट इकडून इकडं जाईल ॲज वेल ॲज इकडून इकडं जाईल. ओके. म्हणजे हा जो रिजन झाला हा एक शॅडो तयार झाला. जिओमेट्रिकल शॅडो म्हणूया आपण त्याला. जिओमेट्रिकल शॅडो तयार झाला. ओके. हा एक शॅडो तयार झाला जिओमेट्रिकल शॅडो. ठीक आहे. आणि इकडं लाईट इल्युमिनेटेड मिळाली बघा. सो दिस इज द इल्युमिनेटेड लाईट. इल्युमिनेटेड लाईट पोर्शन. का तर या साईडला लाईट मिळते ना आपल्याला आणि या साईडला शॅडो मिळतोय. हे जर आपण असं म्हटलं समजा इथं सोर्स आहे. हा पॉसिबल डायरेक्शनमध्ये आपल्याला लाईट देतोय आणि समजा इथे एक आणि इथे एक अशा स्लिट आहे आपण असं इमॅजिन केलं तर मला सांगा ही लाईट अशी मिळेल. तर आता हा इल्युमिनेटेड झाला बघा.
हा जॉमेट्रिकल शॅडो झाला, जॉमेट्रिकल शॅडो. म्हणजे लाईटचं एक प्रकारे डिफ्रॅक्शन होतं एका पर्टिक्युलर डायरेक्शनला, आणि डिफ्रॅक्शन झाल्यामुळे आपल्याला शॅडो आणि इल्युमिनेटेड असे दोन पोर्शन बघायला मिळतात. ओके, म्हणजे थोडक्यात हा जो पार्ट आहे हा एकदम आपल्याला कसा मिळतोय, ब्राईट बघायला मिळतोय, ब्राईट. बट हा जो पार्ट आहे तो आपल्याला असा डिक्रीजिंग इंटेन्सिटीनं बघायला मिळतोय. म्हणजे परफेक्ट डार्क मिळतोय असं पण नाही म्हणता येत, डिक्रीजिंग इंटेन्सिटी. अर्थ लक्षात येतोय का बघा. हा सुद्धा पार्ट कसा मिळेल तुम्हाला, डिक्रीजिंग इंटेन्सिटी मिळेल. ठीक आहे, डिक्रीजिंग इंटेन्सिटी. म्हणजे याचा अर्थ काय, समजा हा जो एवढा पोर्शन आहे सेंटरचा, याची 100% इंटेन्सिटी दिसते आपल्याला. म्हणजे तो जो मधला जो पोर्शन दिसतोय तो खूप ब्राईट दिसतोय आपल्याला, 100% इंटेन्सिटी. बट जर हा पॉईंट बघितला तर 90% इंटेन्सिटी आहे, हा 80, हा 70, असं करत करत हा इथं जो पॉईंट मिळेल तो पूर्ण 0 इंटेन्सिटी. मग याला तुम्ही पूर्ण डार्क पॉईंट म्हणू शकता. कळलं का बघा. किंवा इथला पॉईंट असेल याची इंटेन्सिटी 90 असते, इथला 80, इथला 70, असं करत करत वरती गेला ना तुम्ही, इथं पूर्ण तुम्हाला कसला पॉईंट मिळतो, डार्क मिळतो. बट हे जे मधले पॉईंट्स आहेत ना ते मात्र डार्क नसतात, ते डिक्रीजिंग इंटेन्सिटीनं तुम्हाला मिळत जातात. हे जर आपण ग्राफच्या माध्यमातून सांगितलं तर असा ग्राफ आहे बघा त्याचा. ओके, सो हा जो पोर्शन आहे ह्याला म्हटलं जातं सेंट्रल मॅक्सिमा, ज्याची इंटेन्सिटी खूप जास्त आहे. याला म्हटलं जातं फर्स्ट मिनिमा, याला म्हटलं जातं सेकंड मिनिमा. मिनिमा म्हणजे इंटेन्सिटी कमी आहे ना. याला म्हटलं जातं फर्स्ट मॅक्सिमा, याला म्हटलं जातं सेकंड मॅक्सिमा. असं मिनिमम होत जातं. सेम तसं या साईडला मिळतं. ओके, म्हणजे आपल्याला सेंटरचा जो पॉईंट मिळतोय तो परफेक्ट कसा मिळतोय, ब्राईट इल्युमिनेटेड रिजन आहे. त्याच्या बाजूला एक कॉन्सेंट्रिक सर्कल मिळते, त्याच्या बाजूला एक कॉन्सेंट्रिक सर्कल मिळते. सो या सगळ्या सर्कलची इंटेन्सिटी काय होत चाललेली आहे, कमी कमी होत, आणि इथं तुम्हाला पूर्ण पॉईंट जो मिळतो तो कसा मिळतो, डार्क मिळतो. सो ही झाली थेरी. इथं 90% आहे ना, इथं 80%, इथं 60%, असं करत करत हा सगळा 0 होऊन जातो. म्हणजे ब्राईटनेस थोडासा कमी कमी होतो, डार्कनेस वाढत जातो. डिक्रीजिंग इंटेन्सिटी म्हणजे डिक्रीजिंग ॲम्प्लिट्यूड असं वाढत चाललेलं आहे, म्हणजे डार्कनेसकडे तो पॉईंट चाललेला आहे. सो ही थोडीशी थिअरी आहे कशाची, डिफ्रॅक्शन ऑफ लाईटची. आता डिफ्रॅक्शनमध्ये फ्राउनहोफर आणि फ्रेस्नेल असे दोन डिफ्रॅक्शन्स असतात. जे फ्राउनहोफर आहे ते इनफायनाईट लेंथचं आहे, म्हणजे सोर्स आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स इनफायनाईट आहे, आणि जे फ्रेस्नेल आहे ते फायनाईट आहे, म्हणजे सोर्स आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स हे फायनाईट आहे. आले लक्षात दोन टाईप्स. तिथं 3 टाईप्स बघितले आपण इंटरफरन्समध्ये, इथं मी 2 टाईप सांगितले, एक म्हणजे फ्राउनहोफर आणि एक म्हणजे फ्रेस्नेल. आणि यामध्ये जे डिफ्रॅक्शनचा पॅटर्न आहे तो फ्राउनहोफर घेतला जातो. ठीक आहे, सो मी त्याच्या कंडिशन सांगतो. पहिली जी आहे ती पोझिशन ऑफ सेकंडरी मिनिमा. मी फक्त फॉर्म्युले तुम्हाला सांगून हे हायलाइट्स करतोय. पोझिशन ऑफ सेकंडरी मिनिमा. मी हवं तर शेवटी एक समराइज्ड जो एक टेबल आहे तोही दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये मग इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शनचं दोघांचं पण काय दिलेलं आहे, रिलेशन दिलेलं आहे, आणि त्याच्यावरून मग आपण तेही बघूया हवं तर. सो पोझिशन ऑफ सेकंडरी मिनिमाचा मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो. डिस्टन्स ऑफ nth सेकंडरी मिनिमा xn इज इक्वल टू n लॅम्बडा d अपॉन स्मॉल d. जशी मगाशी बघितली होती सेम तशीच कंडिशन. याचं सुद्धा मॅथमॅटिकल सेम तशा पद्धतीने काढलं जातं. सो याला डिस्टन्स ऑफ nth मिनिमा असं म्हणूया. ठीक आहे, नेक्स्ट याच्यातला पुढचा पॉईंट असेल पोझिशन ऑफ सेकंडरी मॅक्सिमा. पोझिशन ऑफ, हे थोडं आता पाठ करावं लागेल. पोझिशन ऑफ सेकंडरी मॅक्सिमा थोड्याशा इंटरफरन्स सारख्या थोड्या वेगळ्या वाटतात बघा कन्सेप्ट, किंवा जे काही फॉर्म्युला आहेत ते. सो हा xn मिळतो 2n + 1. बघा कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवायला सोपं आहे.
लॅम्बडा डी अपॉन हे ट्वाईस डी करायचं. ओके, सो 2n+1 लॅम्बडा अपॉन ट्वाईस डी. डीच्या ऐवजी स्मॉल ए सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं. हा झाला याच्यामधला दुसरा फॉर्म्युला. ठीक आहे, तिसरा सांगतो मी फॉर्म्युला. विड्थ ऑफ सेंट्रल ब्राईट फ्रिंज. विड्थ ऑफ सेंट्रल ब्राईट फ्रिंज म्हणजे जो मधला पार्ट आपण बघितला होता, विड्थ ऑफ सेंट्रल ब्राईट फ्रिंज म्हणजे जो सेंट्रल मॅक्सिमा असं म्हणलं होतं, त्याची जी काही विड्थ आहे ती 2 लॅम्बडा डी अपॉन ए असं म्हणलेलं आहे. मी डब्ल्यू म्हणतो, 2 लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. स्मॉल डीलाच काही ठिकाणी ए पण म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात जी W1 मिळणार आहे ती लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डीच आहे आणि W2 मिळणार आहे ती पण लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. ह्या दोघांची ॲडिशन होऊन म्हणजे थोडक्यात हा जो बघितला होता पार्ट याला म्हटलं जातं विड्थ ऑफ सेंट्रल ब्राईट किंवा विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. लक्षात आलं का बघा. थोडंसं हा जो पार्ट आहे तो मग डिफ्रॅक्शनचा पार्ट आहे. ओके, सो दिस इज द एंड ऑफ डिफ्रॅक्शन. एवढेच फॉर्म्युले तुम्हाला लक्षात. आता हे कसे आले, काय आले याचा सगळा थेरॉटिकल प्रूफ आहे. तुम्ही हवं तर तो थेरीमध्ये सगळा चेक करू शकता. समजून जर घ्यायचा असेल तर डेफिनेटली तुम्हाला तोही कळेल की नक्की कशा प्रकारे हे एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे, चला. सो थोडंसं मी आता तुम्हाला कंपॅरिझन जे आहे इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शनचं ते एका पर्टिक्युलर ग्राफच्या थ्रू दाखवतो. मी ग्राफ डिस्प्ले करतो, टेबलच्या थ्रू दाखवतो. टेबल डिस्प्ले करतो, फक्त मी रीड करतो, तुम्ही त्या पद्धतीनं ते बघून घ्या किंवा हा टेबलसुद्धा पाठ करायचा प्रयत्न करा. ओके, चला. सो लुक ॲट दिस टेबल. मॅथमॅटिकल कंपॅरिझन बिटवीन इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन पॅटर्न. ठीक आहे, जस्ट लेफ्ट साईडला फिजिकल क्वांटिटीज आहेत आणि त्या इंटरफरन्ससाठी आणि डिफ्रॅक्शनसाठी त्याला सिंगल स्लिट पण म्हटलेलं आहे बरं का. नाव जरी वेगळं आलं तरी अर्थ तोच आहे. सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न असं दिलेलं आहे. ठीक आहे, आता पहिला जो पॉईंट आहे तो फ्रिंज विड्थ आहे. बघा दोन्हीमध्ये फ्रिंज विड्थ तशी सेम आहे, लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. बघा स्मॉल डीचं नोटेशन इंटरफरन्ससाठी वापरलेलं आहे आणि स्मॉल एचं नोटेशन डिफ्रॅक्शनसाठी वापरलेलं आहे. शेवटी अर्थ तोच आहे की दोन सोर्समध्ये असणारं डिस्टन्स हे स्मॉल डी किंवा स्मॉल ए असं म्हटलं जातं. ओके, सो फ्रिंज विड्थ दोघांची पहिली दिसते. नेक्स्ट, फॉर nth ब्राईट फ्रिंज. लेफ्ट साईडला तुम्ही जर फिजिकल क्वांटिटी चेक केली तर त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की फॉर nth ब्राईट फ्रिंज. मग याच्यामध्ये ह्या 4 कंडिशन्स आहेत. पहिली आहे ती फेज डिफरन्सची, दुसरी थिटाची आहे, थिटा म्हणजे अँग्युलर पोझिशन, तिसरी पाथ डिफरन्स आणि चौथी आहे ती डिस्टन्स फ्रॉम द सेंट्रल ब्राईट स्पॉट म्हणजे जो सेंटरचा पॉईंट होता त्याच्यापासून असलेली पोझिशन. असे टोटल 4 फॉर्म्युले तुम्हाला इंटरफरन्ससाठी दिसत आहेत, ते 4 फॉर्म्युले तुम्हाला डिफ्रॅक्शनसाठी दिसत आहेत. ओके, सो इंटरफरन्ससाठी बघा पहिला फेज डिफरन्सचा n×2π हे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं. नंतर अँग्युलर पोझिशन n×λ/d हे ॲक्च्युली त्या थेरॉटिकल कन्सेप्टमध्ये येतं. तिसरा पाथ डिफरन्स हे सुद्धा मी तुम्हाला ट्वाईस n λ/2 असं सांगितलं होतं. इथं n λ/2 दिसतंय. आणि डिस्टन्स x n आपण कन्सिडर केलं होतं किंवा जे काही आलं होतं पहिलं आपलं ते तेवढंच आलं होतं बघा. सो लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी आठवतं आहे. सो हे पहिलं डिस्टन्स जसं आलं होतं तसंच्या तसं इथं दिसतंय. सो हे सगळे 4 फॉर्म्युले झाले इंटरफरन्ससाठी. हेच फॉर्म्युले तुम्ही उजवीकडे चेक करा, डिफ्रॅक्शनसाठी तुम्हाला दिसत आहेत. पहिला फेज डिफरन्स n+1/2 2π, दुसरा अँग्युलर पोझिशन, तिसरा पाथ डिफरन्स आणि चौथा डिस्टन्स. सो जो मी मगाशी विड्थचा सांगितलेला आहे तो फॉर्म्युला. सो सिम्पल कंपॅरेटिव्हली सुद्धा दोन्हीकडून फॉर्म्युले लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं पडेल डेफिनेटली. नेक्स्ट पुढं जाऊया. आता खालचा जो पार्ट आहे तो डार्कसाठी सांगितलेला आहे. म्हणजे डार्कसाठी हे सगळे फॉर्म्युले कशा पद्धतीनं चेंज होत आहेत हे सांगितलेलं आहे. पुन्हा डार्कमध्ये फेज डिफरन्स, अँग्युलर पोझिशन, पाथ डिफरन्स आणि डिस्टन्स फ्रॉम द सेंट्रल ब्राईट स्पॉट म्हणजे सेंटरपासून असलेलं डिस्टन्स. सो पुन्हा मग फेज डिफरन्समध्ये बघा इंटरफरन्ससाठी पुन्हा 4 फॉर्म्युले दिसतात. ठीक आहे, सो 2n-1 असं लिहिलं होतं मी 2π, 2n-1 λ/d, 2n-1 λ/2 ओके किंवा 2n-1 λ/d अपॉन 2d. सो जे मगाशी लिहिलेलं आहे तेच इथं दिसत आहेत, फक्त थोडे वेगळ्या पद्धतीने दिसत आहेत. त्यामुळे कन्फ्युजन करून घेऊ नका. तुम्ही हवं तर तुमच्या स्वतःचा एक टेब्युलर फॉर्म असा तयार करा.
कारण ह्या टॉपिकमधली ही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन. मॅक्सिमम क्वेश्चन हे याच टाईपवरती येणार आहेत. पहिल्या पार्टवरती फार कमी क्वेश्चन असेल, ॲव्हरेज 3 ते 4 क्वेश्चन्स असू शकतात ह्या टॉपिकवरती. त्यामुळे इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन कन्सेप्टवरती हमखास क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. ओके, आणि तोच पार्ट जो दिसतोय तो पुढं तुम्हाला डिफ्रॅक्शनसाठी दिसतोय. सो डिफ्रॅक्शनमध्ये पण तुम्ही चेक करू शकता कसे कसे फॉर्म्युले दिलेले आहेत, कशा हिंट्स दिलेल्या आहेत. सो हा सगळा जो पार्ट आहे तो डिफ्रॅक्शनचा आहे. ओके, सो हा एक टेबल थोडासा ट्राय करू शकता तुम्ही. टेबलवरून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला डिफ्रॅक्शन रिलेटेड आहेत त्या लक्षात यायला मदत होईल. ओके, सो आय होप तुम्हाला हा आत्तापर्यंत जेवढा मी पार्ट सांगितला तेवढा नीट लक्षात आला असेल. हा सगळा जो पार्ट आहे तो वेव्ह ऑप्टिक्समधला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन आणि विथ सम बेसिक्स ऑफ द लाईट एवढं करायचं आहे. आणि याचं एक समरी तुम्ही तयार केली असेल. ही समरी व्यवस्थित पाठ करा, कारण याच्यावरती बरेचसे न्यूमेरिकल्स तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे, सो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याच्या रिलेटेड जे काही MCQ आहेत त्याचं डिस्कशन करू. ठीक आहे, आय होप की तुम्हाला हे एवढं समजलं असेल. याच्यात काही शंका असेल तर सिमिलरली पर्सनली तुम्ही तसं विचारू शकता, कारण थोडंसं क्लिअरन्स होणं गरजेचं आहे. जे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तेवढे तरी हायलाईट करा. तेवढ्यावरती जरी एखादं पब्लिकेशन जरी कंपल्सरी 100% सॉल्व केलं तरीसुद्धा भरपूर फायदा होण्यासारखा आहे. ठीक आहे, चला भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला याच्याच रिलेटेड काही MCQ घेऊन. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.